नक्कीच निवडणूक आयोगानुसार भाजप 33, जेडीयू 24 जागांवर सध्या पुढे आहे। निवडणूक आयोगानुसार आरजेडी 20 आणि काँग्रेस सध्या 5 जागांवर पुढे आहे। महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहताय। आरजेडी जर आपण पाहिलं तर मागच्या वेळेचा 75चा आकडा 75 जागांवर जिंकून आलेले होते, मात्र हा आकडा आता कमी झालेला आहे। 64 जागांवर आरजेडी आघाडीवर आहे, काँग्रेस 13 जागांवर सध्या आघाडीवर आहे। डावे जर आपण पाहिलं तर 4 जागांवर आघाडीवर आहे, व्हीआयपी 2 आणि आयआयपी म्हणजे इंडियन इन्क्लुझिव्ह पार्टी जो आयपी गुप्ता यांचा पक्ष मुंबईमधले आहेत ते, मात्र त्या ठिकाणी त्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांना सुद्धा महाआघाडीने सोबत घेतलेलं होतं, त्यांना साधं खातंही उघडता आलेलं नाहीये। भाजप 70 जागांवर आघाडीवर आहे, आरजेडी आता 64 जागांवर आली आहे, म्हणजे आरजेडी आता कमी झालेली आहे। तर आरजेडी पेक्षा जेडीयूला जास्त जागा मिळताना दिसतात। 69 जागांवर जेडीयू इथे आघाडीवर आहे। भाजप आणि जेडीयू यांच्यामध्ये आता रस्सीखेच पाहायला मिळते, कारण भाजप 70, जेडीयू 69 जागांवर। बघू कोणता पक्ष मोठा ठरतोय बिहारमध्ये, तर आरजेडी आता 64 जागांवर आहे। मात्र जेडीयूच्या कामगिरीमुळे एनडीएचे आकडे मात्र तिकडे वाढले, 154 वर आता एनडीए पोहोचली आणि महाआघाडी 83 जागांवर आघाडीवर। आणि आता पूर्ण कल हाती आलेले आहेत। पूर्ण कल या ठिकाणी आपण पाहतोय, 243 जागांचे हे कल आहेत आणि त्यामध्ये महुआमध्ये तेजप्रताप यादव 3ऱ्या स्थानी आता गेलेले आहेत। तेजप्रताप आणि आरजेडी म्हणजे तेजस्वी यादव यांचा पक्ष, तर यांच्यामध्ये ही खरी लढत या ठिकाणी होते। मात्र दोघांचा वाद आणि तिसऱ्याचा लाभ असं जे म्हणतात ते या ठिकाणी महुआमध्ये पाहायला मिळते। वैशाली जिल्ह्यामधला महुआ मतदारसंघ अतिशय महत्त्वाचा। या ठिकाणाहून तेजप्रताप यादव 2015 मध्ये निवडून आलेले होते आणि 2020 मध्ये जर आपण पाहिलं तर मुकेश कुमार यांना उमेदवारी राजदकडून देण्यात आलेली होती, त्यावेळेला मुकेश कुमार त्या ठिकाणून निवडून आलेले होते। यंदा सुद्धा मुकेश कुमार यांना राजदनं या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे, ते सध्या पुढे आहेत आणि तेजप्रताप यादव पिछाडीवर आहेत। निवडणूक आयोगानुसार भाजप 33 आणि जेडीयू 24 जागांवर आघाडीवर। निवडणूक आयोगानुसार आरजेडी 20 आणि काँग्रेस 5 जागांवर आघाडीवर आहे। चित्र स्पष्ट होतं, 243 जागांचे कल आतापर्यंत हाती आलेत, त्यामध्ये एनडीए 154 जागांवर आघाडीवर, तर महाआघाडी मात्र पिछाडीवर गेली आहे आणि 83 जागांवर आता महाआघाडी या ठिकाणी आघाडीवर आहे। तर भाजप 70 आणि जेडीयू सुद्धा 70 जागांवर आघाडीवर, म्हणजे भाजप आणि जेडीयू आता बरोबरीमध्ये आहेत। तर आरजेडी 62 जागांवर आघाडीवर। आरजेडीचे जागा कमी होताना पाहायला मिळतात, कदाचित तेजप्रताप यादव यांच्यामुळे सुद्धा आरजेडीच्या जागा कमी झालेल्या असू शकतात। नक्कीच आपण जर या ठिकाणी पाहिलं तर काटेकी टक्कर जी आहे ती पाहायला मिळते भाजप आणि आरजेडी, म्हणजे भाजप 72 आणि आरजेडी 62 जागांवर सध्या आघाडीवर आहे, 10 जागांचा फक्त फरक आहे। मात्र जर आपण पाहिलं तर भाजप आणि जेडीयू ही खूपच जवळ पोहोचलेली आहे। भाजप 72 जागांवर सध्या आघाडीवर आणि जेडीयू 68 जागांवर आघाडीवर आहे। एलजेपी 11 जागांवर आघाडीवर आहे। जितेंद्र मांझी यांचा हम हा पक्ष 3 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे। एकूण चित्र जर आपण पाहायला गेलं तर एनडीए 154 जागांवर आघाडीवर आहे आणि महाआघाडी एक मोठा फरक 81 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय।